नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। जर तुम्ही 2026 मध्ये एसयूव्ही घेण्याचा विचार करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। कारण आज आपण पाहणार आहोत 2026 मारुती सुझुकी ब्रेझा फेसलिफ्ट बद्दलची संपूर्ण माहिती। या फेसलिफ्ट मध्ये नेमके काय बदल झाले आहेत, नवीन फीचर्स कोणते आहेत, इंजिन, मायलेज आणि सेफ्टी आणि किंमत काय आहेत जाणून घेऊया। सर्वप्रथम डिझाइन बद्दल बोलायचे झाले तर नवीन ब्रेझाला अधिक आकर्षक आणि प्रीमियम लुक देण्यात आलेला आहे। नवीन फ्रंट ग्रिल, अपडेटेड एलईडी हेडलॅम्प, नवीन बंपर आणि आकर्षक अलॉय व्हील्स दिले आहेत। तसेच मागील बाजूला देखील नवीन एलईडी टेल लॅम्प, स्पोर्टी बंपरमुळे एसयूव्ही अधिक आधुनिक दिसते आहे। तर बोलायचं झालं इंटिरियर बद्दल तर त्यामध्ये देखील सुधारणा करण्यात आल्या आहेत। मोठी टच स्क्रीन, इन्फोटेनमेंट सिस्टीम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले, वायरलेस चार्जिंग, हेड अप डिस्प्ले, व्हेंटिलेटेड सीट्स, ॲम्बियंट लाइटिंग, इलेक्ट्रिक सनरूफ यासारखे फीचर्स उपलब्ध आहेत। त्यामुळे आता ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक आरामदायी आणि प्रीमियम होणार आहे। इंजिन बद्दल जर बोलायचे झाले तर काही बाजारपेठांमध्ये टर्बो पेट्रोल पर्यायाची चर्चा आहे, तर नियमित 1.5 लिटर पेट्रोल इंजिन आणि सीएनजी पर्याय देखील उपलब्ध आहे। सुरक्षेच्या बाबतीत देखील आता ब्रेझा अधिक सक्षम झालेली आहे। 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम आणि इतर आधुनिक सुरक्षा फीचर्स यामध्ये देण्यात आलेले आहेत। आता जर किमतीबद्दल बोलायचे झाले तर ब्रेझाची फेसलिफ्ट किंमत 7,40,000 पासून स्टार्ट होत आहे। शहरामध्ये ऑन रोड किंमत बदलू शकते आणि ही किंमत मॉडेलवरती डिपेंड आहे। तर मंडळी, ही होती 2026 मारुती सुझुकी ब्रेझा फेसलिफ्ट बद्दल माहिती। तुमच्या मते ब्रेझा एसयूव्ही घ्यावी की टाटा नेक्सॉन, महिंद्रा 3XO यापैकी नेमका कोणता पर्याय चांगला वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तसेच इतर मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा। तसेच अशा नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।